सुरुवात करण्या अगोदर 1-2 मिनिटं प्रार्थना करूया. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर प्रार्थना करूया आपण. धन्यवाद देतो देव बाप्पा, या सायंकाळच्या समयी आम्ही तुझं नाव उंचावतो देव बाप्पा. आणि लॉर्ड माझ्या राजा, आज देव बाप्पा ही जी संधी तू दिलीस लॉर्ड, या संधीचे आभार मानून पवित्र आत्मा आम्ही तुला आमंत्रित करतो, आम्ही तुझं स्वागत करतो. आज मुख माझा असू दे प्रभू, तुझे शब्द असू दे. आज या शब्दाद्वारे देव बाप्पा प्रभू तुझं सत्य देव बाप्पा, लॉर्ड माझा राजा एक तुझं प्रगटीकरण देव बाप्पा. आणि खरोखरच देव बाप्पा लॉर्ड माझा राजा तुझ्या शब्दाचं मर्म प्रत्येकाला समजण्यासाठी लॉर्ड आज देव बाप्पा त्यांचे अंतःकरण लॉर्ड प्रभू तू खोल दे बाप्पा. लॉर्ड आज त्यांची मन प्रकाशित कर लॉर्ड. आज त्यांच्या समज बुद्धीला प्रभू तू स्पर्श कर आणि लॉर्ड तू त्यांना आशीर्वादित कर. धन्यवाद देतो आणि येशूच्याच नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपण वचन पाहणार आहे प्रगटीकरण त्याच्यातलं 12वा अध्याय आणि 1 आणि 2. हे वचन सांगण्या अगोदर मी तुमच्याशी काही गोष्टी शेअर करेन की मला जे देवानं दिलं, प्रेज द लॉर्ड, जे देवाच्या आत्म्यानं सांगितलं त्या गोष्टी आज घेऊन मी तुमच्या समोर उभी आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रभूला धन्यवाद देते की ह्या शब्दासाठी की परमेश्वरानं आज या शब्दाद्वारे आज आपल्या प्रत्येकाला तो आशीर्वादित करत आहे. काहीतरी एक शिस्त, काहीतरी एक नाही का आपल्यामध्ये बदलाव परमेश्वर तो देत आहे की जसं त्याला हवं तसं तो आपल्याला वापरण्यासाठी कुठंतरी आज आपल्याशी तो बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. तर प्रगटीकरण 12वा अध्याय त्याच्यातलं पहिलं आणि दुसरं वचन सांगतं की नंतर आकाशात मोठा चमत्कार दिसला. एक स्त्री सूर्य पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र होता आणि तिच्या डोक्यावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता आणि ती गरोदर असून प्रसव वेदनाच्या वेदनांनी आणि प्रसवण्याच्या कष्टात असता ती ओरडत होती. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज प्रेषित योहान, हालेलुया, संत योहान जो आहे त्या योहानानं हे चिन्ह पाहिलेलं आहे आणि हे चिन्ह म्हणजे हा दृष्टांत आहे आणि हा त्यानं दृष्टांत पाहिलाय की हा दृष्टांत आपल्याला सांगत आहे की स्वर्गात काहीतरी घडत आहे. प्रेज द लॉर्ड. स्वर्गात काहीतरी चाललेलं आहे. हालेलुया. आणि त्या चाललेल्या गोष्टी तिथं तो पाहत आहे आणि त्या गोष्टी तो बोलत आहे, तो लिहित आहे की मी पाहिलं. काय पाहिलं तर एक स्त्री जी सूर्य पांघरलेली होती. आणि माझी इच्छा आहे की परमेश्वराचं शब्द ऐकत असताना तुम्ही प्लीज काळजीपूर्वक ऐका. प्रेज द लॉर्ड. काळजीपूर्वक ऐका, कारण का ह्याच्यामध्ये 4 भाग आहेत आणि हे 4 भाग कोणते आहेत की पहिला जो भाग आहे ती एक स्त्री सूर्य पांघरलेली होती. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरं होतं की तिच्या पायाखाली चंद्र होता. तिसरा पॉइंट, प्रेज द लॉर्ड, तिसरा पॉइंट आहे की जो तिसरा पॉइंट की तिच्या डोक्यावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. आणि चौथा आहे की जी प्रसव वेदना तिला होत आहे आणि ती त्या वेदनेमध्ये ओरडत आहे. आज ह्या वचनामध्ये जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की बऱ्याच लोकांचा जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात, जे त्याची सेवा करतात, जे नाही का त्याच्या आज्ञेचं पालन करतात, मध्ये ते जे परमेश्वराच्या बरोबर चालतात अशा प्रत्येकासाठी मी बोलत आहे की त्या प्रत्येक अशा व्यक्ती म्हणजे बऱ्याच व्यक्तींना असा एक समज झालेला आहे की ही जी सूर्य पांघरलेली स्त्री आहे ती एक इस्रायल आहे. कोणी म्हणतं की ही कुमारी मरियम आहे. प्रेज द लॉर्ड. कुमारी मरियम आहे. पण काही गोष्टींचा उलगडा परमेश्वर आज आपल्याला करत आहे आणि तो उलगडा असा की ज्या वेळेला हे चिन्ह, हा दृष्टांत, ज्या वेळेला प्रेषित योहानानं हे जे पाहिलं होतं, प्रेज द लॉर्ड, ज्या वेळेला पाहिलं होतं त्याच्या अगोदर ख्रिस्त जन्म किंवा स्वर्गारोहण ह्या ज्या घटना होत्या त्या घडून गेलेल्या होत्या. प्रेज द लॉर्ड. घडून गेलेल्या होत्या. आणि दुसरी गोष्ट की जे परमेश्वराचा शब्द आहे जो योहानाकडे आला त्याच्या अगोदर त्या सगळ्या घटना घडून गेलेल्या होत्या किंवा परमेश्वर जो प्रभू येशू ख्रिस्त आपला जो मरियेच्या पोटी त्याचा जन्म होणार, ही जी गोष्ट आहे ही काही लपलेली गोष्ट नव्हती, हे काही रहस्य नव्हतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरीही काही लोकांचा समज असा आहे की ही जी स्त्री आहे सूर्य पांघरलेली ही इस्रायल आहे. कोणी म्हणतं मरियम आहे. पण कोणी असं म्हणतं की ती ज्या वेळेला एका जागेत ती पळत गेली कारण का तिथं तिचं पोषण होण्यासाठी परमेश्वरानं तिथं जागा निर्माण केली होती. प्रेज द लॉर्ड. पण असं बायबलमध्ये कुठलं लिहिलेलं नाहीये.
प्रेज द लॉर्ड. असं बायबलमध्ये कुठेही लिहिलेलं नाही की ती एक परमेश्वरानं जागा तयार केली होती. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेला ख्रिस्ताचा जन्म झाला तर ख्रिस्ताच्या रक्षणासाठी अशी कुठलीही जागा नव्हती. तर त्याचा जन्म तुम्हाला मला माहित आहे की कुठं झाला तो. प्रेज द लॉर्ड. तर मग ही स्त्री कोण आहे? हालेलुया. ह्या स्त्रीचा उल्लेख प्रकटीकरणामध्ये परमेश्वर का करत आहे? प्रेज द लॉर्ड. आणि त्या परमेश्वराची, प्रभू येशू ख्रिस्ताची आज इच्छा काय आहे की त्याच्या लोकांनी, हालेलुया, त्याच्या लोकांनी ह्या शेवटच्या समयात, त्या शेवटच्या दिवसात काय करावं? कारण प्रकटीकरण 4 त्याच्यातलं एक वचन सांगतं, हालेलुया, परमेश्वर योहानाला ती वाणी आली. म्हणजे परमेश्वर योहानाशी बोलत आहे आणि परमेश्वर त्याला म्हणत आहे की जे ह्या नंतर झाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काळजीपूर्वक ऐका की जे ह्या नंतर झाले पाहिजे ते तुला मी दाखवीन. हालेलुया. ही वाणी येते. परमेश्वर प्रकटीकरण 4:1 मध्ये काय बोलत आहे की ती वाणी, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण वाचू येते प्रकटीकरण 4 अध्याय 1 वचन. तेव्हा मी पाहिले आणि स्वर्गात दार माझ्या समोर उघडलेले दिसले आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलताना ऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज करण्याच्या आवाजासारखा होता. तो आवाज म्हणाला, इकडे ये आणि मी तुला यानंतर जे काही घडणार आहे ते दाखवितो. प्रेज लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रकटीकरण 4:1 योहानाशी बोलत आहे. योहानाशी देव बोलत आहे. ती वाणी तो ऐकत आहे आणि ती वाणी अशी आहे की परमेश्वर म्हणत आहे की तू इकडे ये. हालेलुया, हालेलुया. इकडे ये, वर ये. आमेन. आणि तो अशासाठी बोलवत आहे की तो म्हणतो की ह्या नंतर, हालेलुया, त्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या पाहिजेत, प्रेज द लॉर्ड, घडून गेलेल्या गोष्टीबद्दल प्रभू बोलत नाही. तर तो म्हणतो तू वर ये, त्यानंतर ज्या गोष्टी काही घडल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यानंतर परमेश्वरानं त्याला हा दृष्टांत दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हा जो दृष्टांत आहे, ह्या दृष्टांतात तो एक सूर्य पांघरलेली स्त्री पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपल्याशी परमेश्वर बोलत आहे. त्या परमेश्वराला आज आपल्याला काहीतरी गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला आज प्रकट करायच्या आहेत. प्रेज द लॉर्ड. वेळ आपल्याजवळ कमी आहे. मी शॉर्ट मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही काळजीनं समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. तर ही सूर्य पांघरलेली जी स्त्री आहे, हालेलुया, ही दुसरं तिसरं कुणी नाहीये. प्रेज द लॉर्ड. ही दुसरं तिसरं कुणी नाहीये तर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालेली ही नव्या करारातली मंडळी आहे. आमेन. हालेलुया. ही जी आहे ती नव्या कराराची मंडळी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या मंडळीला जर आपण प्रकटीकरण 19:7 वाचाल, तुम्ही गलती करा 4 अध्याय 26 वचन वाचाल, तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मंडळीला वधूही संबोधलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ही जी मंडळी आहे, ही जी सूर्य पांघरलेली जी स्त्री आहे ती काय आहे तर पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा झालेली. प्रेज द लॉर्ड. ही नव्या कराराची मंडळी आहे. प्रेज द लॉर्ड. आता ही एक स्त्री, याच्यातले हे जे 4 पॉइंट मी तुम्हाला दाखवले त्याच्यातला मी पहिला पॉइंट तुम्हाला सांगत, ती एक स्त्री की जिनं सूर्य पांघरला. एका वचनामध्ये हे 4 पॉइंट होते. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की एक स्त्री की जिनं ते सूर्य पांघरलेलं आहे. आता मी ह्यासाठी तुम्हाला मलाकी 4:2, प्रेज द लॉर्ड, मलाकी 4:2 मध्ये पहिला भाग, वचनाचा पहिला भाग जो आहे मलाकी 4:2चा, तिथं असं लिहिलंय की येशू न्यायित्वाचा सूर्य येशूला म्हटलेला आहे. प्रेज द लॉर्ड. येशूला काय म्हटलेलं आहे की न्यायित्वाचा सूर्य म्हटलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मलाकी 4:2 मध्ये जर अशा गोष्टी सांगत आहे तर तुम्ही मत्तईमध्ये जर वाचाल तर मत्तईमध्ये ज्या वेळेला येशूचं रूपांतर झालं, प्रेज द लॉर्ड, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेला येशूचं रूपांतर झालं त्यावेळेला बायबल असं सांगतं की त्याचा चेहरा जो आहे तो तेजोमय झाला. प्रेज द लॉर्ड. त्याचा चेहरा तेजोमय झाला आणि त्याची वस्त्र जी आहेत ती प्रकाशाप्रमाणे, हालेलुया, शुभ्र प्रकाशित झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हे रूपांतराच्या डोंगरात, हालेलुया, रूपांतराच्या डोंगरावरती हे सगळं घडत होतं. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचा जो साक्षीदार आहे आपल्याला माहित आहे, त्याचा साक्षीदार कोण आहे तर स्पेशली पेत्र आहे. प्रेज द लॉर्ड.
आणि हा पेत्र हे सगळं पाहत आहे. त्यानं पाहिलं की येशूचा चेहरा तेजोमय झाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. त्याचं मुख सूर्यासारखं, प्रेज द लॉर्ड, कशासारखं? तेजोमय म्हणजे कशासारखं? तर त्याचं मुख सूर्याप्रमाणे तेजस्वी, हालेलुया, हालेलुया, आणि प्रकाशमान होतं ते. आमेन, प्रेज द लॉर्ड. आणि हे कोणी पाहिलं? तर हे पेत्रानं पाहिलं. आणि तोच पेत्र कालांतरानं म्हणतो की खरोखर देवासाठी ते दुःख भोगत आहे. त्याचा अर्थ काय आहे? देवाचा आत्मा त्यांच्यावर उतरलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाचा आत्मा म्हणजे त्याचा गौरवी आत्मा, हालेलुया. परमेश्वराचा गौरवी आत्मा त्याच्यावर उतरलाय. प्रेज द लॉर्ड. हे कोण सांगत आहे? हे पेत्र सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. पेत्र बोलत आहे. आणि परमेश्वर हा त्याचा गौरवाचा जो आत्मा आहे तो उतरत आहे असं तो बोलत आहे. आणि खरोखरच येशू जो आहे तो न्यायित्वाचा सूर्य. न्यायित्वाचा सूर्य म्हणजे काय? की अतिश्रेष्ठ त्याची धार्मिकता, प्रेज द लॉर्ड, आणि अति थोरतेची महिमा, हालेलुया. अति थोरतेची महिमा हे सर्व कुणाला देत आहे? तर तो त्या मंडळीला देत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे सूर्य पांघरणं म्हणजे काय आहे? तर परमेश्वराची अतिश्रेष्ठ धार्मिकता. प्रेज द लॉर्ड. अति थोर त्याची महानता कुठे येणं? तर पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा झालेल्या मंडळीवर, हालेलुया, म्हणजे नव्या कराराच्या ह्या मंडळीवर येत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या मंडळीमध्ये तो काय करत आहे? तर स्वतःच्या आत्म्याद्वारे त्याचे गौरव कसे प्रगट करत आहे? तर त्याच्या सर्वश्रेष्ठ धार्मिकतेद्वारे, प्रेज द लॉर्ड, त्याच्या अतिथोर महिमेद्वारे, प्रेज द लॉर्ड. आणि हे जे आहे ते कुठं करत आहे तो? तर मंडळीद्वारे करत आहे. प्रेज द लॉर्ड. ना की हा चमत्कार आहे. प्रेज द लॉर्ड. तर हे काय आहे? तर तो ह्या सर्व गोष्टी कोणाद्वारे करत आहे? तर तो मंडळीद्वारे करत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून ही सूर्य पांघरलेली जी स्त्री आहे, हालेलुया, सूर्य पांघरलेली स्त्री आहे, हे काय आहे? तर ही मंडळी आहे, हालेलुया. आणि हीच प्रभू ख्रिस्ताचं तेज, हालेलुया, आमेन, गौरवी तेज, हालेलुया. प्रभू येशूचं तेज, ख्रिस्ताचं तेज, त्याचं गौरवी तेज, त्याची महिमा, हालेलुया. या महिमेमध्ये जी सहभागी होणार आहे ती कोण आहे? तर ही मंडळी आहे, आमेन. आणि दुसऱ्या शब्दात जर बोलायचं म्हणेल तर ही ख्रिस्ताची वधू आहे, हालेलुया. ही कोण आहे? तर ही ख्रिस्ताची वधू आहे, हालेलुया. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी त्याच्या मंडळीमध्ये त्याला प्रगट करायचे आहेत. तो प्रगट करत आहे, आमेन, हालेलुया. आणि काही भागात त्या गोष्टींसाठी तो काहीतरी पूर्वतयारी त्याच्या लेकरांना, त्याच्या सेवकांना करण्यासाठी तो देत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणूनच पौल, हालेलुया, फिलिप्पी 3:9 जर तुम्ही वाचाल तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, हालेलुया. तो म्हणतो की माझी इच्छा आहे की मी त्याच्या ठाई असलेलं सापडावं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि हे प्रेषित पौल का म्हणत आहे? तो म्हणतो की परमेश्वराच्या नीतिमत्वाद्वारे नव्हे तर ख्रिस्तावर माझा जो विश्वास आहे, हालेलुया, ख्रिस्तावर जो माझा विश्वास आहे. थोडक्यात अजून म्हणायचं म्हटलं तर की देवापासून विश्वासानं मिळणारं जे नीतिमत्व आहे, हालेलुया, जे विश्वासानं जे नीतिमत्व मिळत आहे, हालेलुया, त्या नीतिमत्वात मी सापडावं. कुणाला सापडावं? मंडळीला नव्हे तर परमेश्वराला, हालेलुया, हालेलुया. आणि ही प्रेषित पौलाची एक इच्छा होती, प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो की हे नीतिमत्व, हे जे नीतिमत्व आहे, ह्या नीतिमत्वाच्या ठाई, हालेलुया. आणि हे नीतिमत्व कसं असावं? तर मला परमेश्वरानं ते दिलेलं आहे त्या गोष्टी नसाव्या, तर मी जो विश्वास करतो, म्हणजे माझा विश्वास, तो खात्रीपूर्वक विश्वास माझा जो आहे तो माझ्या ख्रिस्तावर विश्वास आहे. आणि त्या ख्रिस्ताद्वारे, प्रेज द लॉर्ड, त्या ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे जे मला नीतिमत्व मिळणार आहे, मला जी सर्वश्रेष्ठ धार्मिकता मिळणार आहे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, त्या धार्मिकते ठाई मी परमेश्वराला सापडावं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि हे पौल, प्रेषित पौलाची, तो म्हणतो की ही माझी फार इच्छा आहे, प्रेज द लॉर्ड. आणि त्या इच्छेसाठी तो त्या नीतिमत्वामध्ये चालत आहे. आज मी तुम्हाला सांगेन हे नीतिमत्व म्हणजे काय आहे? हे धार्मिकता,
म्हणजे काय आहे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. धार्मिकता काही एखाद्या कपड्याप्रमाणे नाहीये की आपण एखादं वस्त्र अंगातून काढून टाकलं आणि त्याला पुन्हा आपण धुवून वापरणार आहे, अशा प्रकारे नाही. तर धार्मिकता ही अशी आहे की देवाबरोबर आपला समेट झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराबरोबर आपलं जे नातं आहे, हालेलुया, आमेन, ते नातं, आमेन, एकदम क्लिअर असलं पाहिजे. हालेलुया, आमेन. आज देवाबरोबर आपलं नातं जे की योग्य आहे का? प्रेज द लॉर्ड. जर आज तुम्हाला हा शब्द परमेश्वर देऊन जर बोलत आहे, याचा अर्थ देवाबरोबर तुमचे संबंध परमेश्वर क्लिअर करत आहे. ओके, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो तुमचे संबंध, कारण का कुठेतरी अशा काहीतरी गोष्टी आहेत की ज्या भागात परमेश्वराला त्याच्या मंडळीसाठी तुमचा वापर करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामध्ये त्याला तुमच्याद्वारे त्याचे गौरव प्रगट करायचे, त्याला त्याची महिमा या जगाला दाखवायचे. प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो की तुझं जे नातं आहे ते माझ्या बरोबर म्हणजे परमेश्वराबरोबर चांगलं असावं. ते नाते संबंध कसे घट्ट असावे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, प्रभूचं वचन असं सांगतं की आमच्या अंतःकरणात राहणारा जो येशू ख्रिस्त आहे, हालेलुया, जो आमच्या अंतःकरणात राहतो. आज तुमच्या अंतःकरणात आहे का येशू? जर फक्त तोंडाने म्हणत असाल की माझ्यामध्ये येशू आहे, पण तुमचा स्वभाव बदललेला नसेल, तुमचं वागणं बदललेलं नसेल, तुमचं चालणं बदललेलं नसेल, तुम्ही घरात एक असाल, तुम्ही मंडळीत एक असाल, प्रेज द लॉर्ड, तर आज परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही पुन्हा ते नाते संबंध घट्ट केले पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. पुन्हा तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीत येणं गरजेचं आहे. पण देवाचं वचन सांगतं, तो म्हणतो की जो आमच्या अंतःकरणात जो येशू ख्रिस्त आहे, हालेलुया, जो आमच्या अंतःकरणात त्याचा प्रवेश झालेला आहे, जो येशू ख्रिस्त आहे, तोच आमचं नीतिमत्व आहे. हालेलुया, आमेन. तेच आमचं नीतिमत्व आहे. आता हे नीतिमत्व जे आहे, हे नीतिमत्व आपल्यामध्ये कसं येतं की ज्या वेळेला परमेश्वराचं जे यज्ञ अर्पण प्रभू येशू ख्रिस्ताने केलं, हालेलुया, त्या गोष्टीची नेहमी आपण आठवण करतो. प्रेज द लॉर्ड. की ख्रिस्तानं तुमच्यासाठी नाही पण माझ्यासाठी त्या गोष्टी केलेल्या आहेत. हालेलुया. त्यानं स्वतःचं अर्पण चढवलेलं आहे. दुसरं, ज्या वेळेला पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करतो, आपल्यामध्ये येतो, त्यावेळेला. प्रेज द लॉर्ड. आणि तिसरं, जी आमच्याद्वारे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आमच्याद्वारे असणारी जी त्याची समक्षता आहे, हालेलुया, जी त्याची समक्षता आहे, आणि त्या समक्षतेमुळे आपण देवाचे नीतिमत्व असे गणले जातो, नीतिमत्व आपण बनतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वराचं जे आज वचन अभिवचन प्रभू सांगत आहे की ही सूर्य पांघरलेली स्त्री दुसरं तिसरं कोणी नाही, हालेलुया, तर ती एक अशी मंडळी आहे, हालेलुया, जी देहातली नव्हे तर देवाच्या आत्मेची. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि ह्या मंडळीसाठी परमेश्वर त्याच्या पुढं आपल्याला दुसरं अभिवचन देत आहे आणि तो म्हणत आहे की त्या स्त्रीच्या पायाखाली काय आहे तर चंद्र आहे. प्रेज द लॉर्ड. त्या स्त्रीच्या पायाखाली काय आहे तर चंद्र आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता ह्या स्त्रीच्या पायाखाली चंद्र असं बोलण्यापेक्षा आपण असं बोलूया की पवित्र आत्म्यानं त्या बाप्तिस्मा झालेल्या नवीन कराराच्या मंडळीच्या पायाखाली, या मंडळीच्या खाली काय आहे तर हा चंद्र आहे. प्रेज द लॉर्ड. काय आहे तर चंद्र आहे. आज आपण ते शब्द घालूया तिथं. आता मी तुम्हाला सांगेन की परमेश्वरानं, हालेलुया, रात्रीवर प्रभुत्व करण्यासाठी, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, प्रभुत्व करण्यासाठी त्यानं काय केलं, एक कमी प्रकाश देणारा असा चंद्र उत्पन्न केला. प्रेज द लॉर्ड. आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. आणि चंद्र उत्पन्न केला, परंतु चंद्राला स्वतःचं तेज अथवा प्रकाश नाहीये. हालेलुया. मी तुम्हाला सांगेन की जो चंद्र आहे त्या चंद्राला स्वतःचं तेज किंवा प्रकाश नाही, तर जोपर्यंत सूर्याचा प्रकाश त्याला मिळत नाही, प्रेज द लॉर्ड, जोपर्यंत सूर्याचा प्रकाश त्याला मिळत नाही तोपर्यंत चंद्राला स्वतःचं तेज नाही. प्रेज द लॉर्ड. तोपर्यंत चंद्राला स्वतःचं तेज नाहीये. प्रेज द लॉर्ड. चंद्र सूर्यापासून प्रकाश घेतो. हालेलुया, आमेन. आणि आपलं जे प्रतिबिंबत्व आहे ते त्या पृथ्वीवरती तो
करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सर्व काही हे चंद्र करत आहे, त्याला जी शक्ती लागत आहे, ज्याला जी पॉवर लागत आहे, ते कुठून लागत आहे, तर ती सूर्यापासून लागत आहे. आणि आपण मलाकी 4:2 मध्ये पाहिलं की तिथं न्यायत्वाचा सूर्य कोण आहे, तर येशू आहे. हालेलुया, आमेन, हालेलुया. आणि त्याला तिथून त्या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. ह्याच्यामुळं जो चंद्र जो आहे तो देवाच्या कृपेचं एक दर्शक आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या कृपेचं एक ते दर्शक आहे. हालेलुया. रोमकरस 5 अध्याय जर दुसरं वचन जर तुम्ही वाचाल तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आपण ज्या कृपेत आहोत, हालेलुया, आमेन, हालेलुया, की आपण ज्या कृपेत आहोत, प्रेज द लॉर्ड. आज जी कृपा आहे, हालेलुया, तिच्यामध्ये आपला प्रवेश कसा झालेला आहे, तर परमेश्वराच्या नावावर, परमेश्वरावर आपण विश्वास ठेवला. प्रेज द लॉर्ड. आणि या विश्वासाच्या द्वारे, हालेलुया, आपण काय केलंय, तर आपण त्या कृपेत आहोत, त्या कृपेत आपण प्रवेश केलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि आपण आपला प्रवेश जो विश्वासाच्या द्वारे झालेला आहे, प्रेज द लॉर्ड. आणि आपण देवाच्या गौरवाचा नेहमी अभिमान बाळगतो. आमेन, हालेलुया. आणि आपल्याला माहिती आहे, आपण प्रत्येक वेळेला, ज्या वेळेला आपण प्रभूचे आभार मानतो, हालेलुया, त्यावेळेला आपण त्याच्या कृपेसाठी उपकारिक राहतो. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला माहित आहे की लायकी नसताना, लायक नसताना जे परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे ते काय आहे, तर ती कृपा आहे. आमेन, हालेलुया. आणि या कृपेला, या कृपेमध्ये प्रवेश करू शकतो, या कृपेला आपण आपल्यावर स्वीकारू शकतो, त्या कृपेखाली आपण येऊ शकतो. कधी येऊ शकतो, ज्या वेळेला आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. प्रेज द लॉर्ड. आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या गौरवाचा अभिमान बाळगतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्या गौरवाचा अभिमान बाळगतो. आपण आहे ना, 5 रोमकरस पत्र 5:2 वाचूया. ज्या कृपेत आपण स्थिर राहतो तिच्यात आपला प्रवेश त्याच्याकडून विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेत उल्हासतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण काय करतो, तर देवाच्या गौरव रूपी त्या आशेमध्ये आपण काय करतो, तर आनंद करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेला ही कृपा येते त्यावेळेला आपण त्या आनंद करतो त्या गौरवात, त्या परमेश्वराच्या गौरवात. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी आपल्याला ती कृपा आणि नीतिमत्व ह्या दोनच गोष्टी आहेत की ह्याद्वारे आपण सार्वकालिक जीवनात परमेश्वरानं, प्रभू येशू ख्रिस्तानं ते राज्य करावं. हालेलुया, हालेलुया. हे राज्य करावं. प्रेज द लॉर्ड. आणि ही इच्छा आपल्याला असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. पौल म्हणतो की मी नाही तर ख्रिस्त, मी नाही तर देवाची जी कृपा आहे त्याच्या योगी मी जगतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज आपण त्या कृपेच्या योगी जगत आहे. आणि हे प्रेषित पौल कधी बोलत आहे, हे कशाबद्दल तो बोलत आहे, तो येशूची त्यानं जी प्रभावशाली सेवा केलेली आहे. हालेलुया, आमेन. आणि हा सेवेतला विजय आहे. प्रेज द लॉर्ड. हा त्याच्या सेवेमध्ये परमेश्वरानं त्याला दिलेला विजय आहे. आणि त्या विजयात तो बोलत आहे की मी जे जगत आहे, मी जे करत आहे ते कशामध्ये करत आहे, तर केवळ देवाच्या दैवी कृपेमध्ये करत आहे. प्रेज द लॉर्ड. मी जे जगत आहे ते कशात जगत आहे, तर देवाच्या कृपेत जगत आहे. म्हणजे काय, तर ही जी मंडळी आहे, हालेलुया, ती कशावर उभारलेली आहे, तर ती येशू ख्रिस्ताच्या कृपेवर उभारलेली आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या कृपेवर उभारलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला ह्या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला माहित आहे हे शेवटचे दिवस आहेत. हालेलुया. आणि ह्या दिवसांमध्ये मंडळ्या उचलल्या जातील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि यासाठी मंडळीनं तयार राहावं. प्रेज द लॉर्ड. मंडळीनं तयार राहावं. हालेलुया. आज खरोखरच प्रभूला धन्यवाद देते की परमेश्वरानं आज प्रत्येक सेवकासाठी, खरोखरच त्या सेवकांच्या, त्या मंडळीसाठी, आज तुम्ही म्हणाल चर्चेस बंद आहेत, माझ्या चर्च एवढे मेंबर आहेत, तेवढे मेंबर आहेत, पण आज मी तुम्हाला विचारते, तुमच्या चर्च मध्ये आज जर हजारोनं गर्दी आहे, मला माहित आहे की प्रत्येक चर्च मध्ये खूप गर्दी आहे आणि लोक येत आहेत, पण आज तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, एक ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून तुम्ही त्या गर्दीमध्ये आतल्या माणसाने येशूला स्वीकारलेली किती आहेत आणि बाहेरच्या माणसाने येशूला स्वीकारलेली किती आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि जो देहातला आहे
आमेन. देहातल्या गोष्टी करतो, आत्म्यातला जो आहे तो आत्म्यातल्या गोष्टी करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, हालेलुया, परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वर म्हणतो, हालेलुया, की तुम्ही जी आहे ती कसली लेकरं आहात, तर आत्मीची, जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहात. हालेलुया. तर तुम्ही आणि मी कोण आहे, तर देवाचे पुत्र आहात. तुम्हाला आणि मला कोण चालवतं, तर तो देवाचा आत्मा चालवतो. हालेलुया. आणि हा देवाचा आत्मा आज आपल्याला सांगत आहे की जी सेवा तू करत आहेस, आणि तुम्ही आज ज्या सेवेसाठी उभे आहात, मी हे नाही म्हणणार की तुमचं चर्च किंवा तुमची लोक, मी हे म्हणणार तुमचं एक कुटुंब एक चर्च आहे. हालेलुया. एक कुटुंब एक चर्च आहे. आणि आज ह्या चर्चला, आज ह्या चर्च मंडळीला परमेश्वर अजून दृढ करत आहे, परमेश्वर अजून मजबूत करत आहे. जरी लॉकडाऊन असेल, जरी हे शेवटचे दिवस असतील, तरी परमेश्वराची ही जी मंडळी आहे ती आज मंडळी आज सुदृढ करत आहे, तो आज तिला मजबूत करत आहे. आज पुन्हा पवित्र आत्म्यानं त्या मंडळीची तो भेट घेत आहे. आज या प्रत्येक अशा मंडळीला प्रभू म्हणत आहे, प्रेज द लॉर्ड, की तू माझ्या कृपेवर उभारलेली आहेस. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तिसरा पॉइंट होता की त्या मस्तकावरती 12 ताऱ्यांचा मुकुट होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरा थोडं जल्दी जाऊया आपण पुढे, जवळ. प्रेज द लॉर्ड. तर त्या तिसरा पॉइंट होता की तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. तुम्हाला माहित आहे मुकुट हे विजयाचं आहे, विजयाचं लक्षण आहे, विजयाचं दर्शक आहे. आणि हा मुकुट जो शर्यतीत धावतो त्यांना मिळतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा मुकुट जो आहे तो जीवनाचा मुकुट आहे, विजयाचा मुकुट आहे. आणि जो शर्यतीत धावतो त्यांना तो मिळतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्या काळामध्ये असं घडायचं की जे लोक खेळाडू जे असतात आणि ते खेळायचे आणि स्पर्धेत धावायचे, त्यावेळेला त्यांना झावळ्याचा एक मुकुट त्यांच्या डोक्यावर घातला जायचा. प्रेज द लॉर्ड. पण आपल्याला माहित आहे की आपल्या ख्रिस्ताच्या डोक्यात कोणता मुकुट होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज आपण त्याची सेवा करत आहे, त्याचा आत्मा आपल्यामध्ये आहे आणि आपण त्याच्या सेवेसाठी धावत आहे. आणि परमेश्वर म्हणत आहे की मी तो मुकुट तुम्हाला देणार आहे. हालेलुया. आणि हे जे आहे ते विजयी जीवनाकरता खात्रीनं ख्रिस्ताबरोबरच त्याचं राज्य करण्याचं एक पाचारण आहे. हालेलुया. हा शब्द आज तुम्हाला परमेश्वराच्या राज्याचं पाचारण, प्रेज द लॉर्ड, आज या पाचारणाबद्दल बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. आज हा शब्द प्रत्येक सेवक, हालेलुया, जो परमेश्वराची सेवा करतो, मग तो छोटा असो या मोठा असो, त्या प्रत्येकासाठी आज परमेश्वर बोलत आहे की ती माझी कृपा, हालेलुया, ती कृपा आज मी तुला देत आहे, त्या कृपेवर मी तुला उभा करत आहे. प्रेज द लॉर्ड. ना की तुला झाकत आहे, तो म्हणत आहे की त्या कृपेवर मी तुला उभं करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज हा जो मुकुट आहे, हालेलुया, तो विजयी वीराचा मुकुट आहे. हालेलुया. पण प्रकटीकरण 3:10, हालेलुया, 3:10 मध्ये असं लिहिलेलं आहे की तो म्हणतो की मी लवकर येत आहे. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. तो म्हणत आहे की मी लवकर येत आहे. आता हे जे आहे तो लवकर येत आहे, तर लवकर येण्याचं कारण काय आहे? हालेलुया. तर तो वचन वाचूया आपण की प्रकटीकरण त्याचा 3रा अध्याय आणि 10वं वचन असं सांगतं की तू, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, तू माझ्या सहनशीलतेचे वचन राखले आहेस, म्हणून पृथ्वीवरील राहणाऱ्यांची परीक्षा करायला जी परीक्षेची घटका संपूर्ण जगावर येणार आहे तिच्यापासून मीही तुला राखीन. आमेन. हालेलुया. म्हणजे काय? तो ख्रिस्त म्हणत आहे आपल्या मंडळीला पृथ्वीवरून नेण्यासाठी, हालेलुया, येणारा जो हा ख्रिस्त आहे, आणि तो म्हणत आहे की मी तुमचा याच्यातून बचाव करीन. आणि हे येण्याचं त्याचं माध्यम आहे जी मंडळी त्याच्या वचनाशी, ख्रिस्ताशी विश्वासाने एकनिष्ठ राहते. हालेलुया. आणि त्याच्या परीक्षा प्रसंगातून किंवा महासंकटातून सुटका होणार. आमेन. हालेलुया. अशाच मंडळीची ती सुटका होणार. जे तारे आहेत ते तुम्हाला माहित आहे, हे मंडळींचे सेवक आहेत. हालेलुया. म्हणजे जे 12 तारे आहेत ते 12 प्रेषितांचं दर्शक आहे. हालेलुया. ख्रिस्ताच्या सेवकाकडून, म्हणजे काय, तर प्रेषिताकडून मिळवलेली जी शिक्षण आहे किंवा शिकवण आहे. म्हणून संत पौल असं म्हणतो की आपली आध्यात्मिक किंवा आत्मिक लढाई जी आहे ती तुम्ही काय करा, प्रेषितीय शिकवणीवर लढा. हालेलुया.
हालेलुया. म्हणजे आपल्याला जी शिकवण, आपले जे संत पवित्र जन जे आपल्याला शिकवतात, हालेलुया, त्या शिकवणीनुसार आपण लढावं आणि आपल्या जीवनामध्ये, हालेलुया, जीवनामध्ये म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की आपल्या सेवेमध्ये आपण तो विजय संपादन करावा. आमेन. हालेलुया. ज्या वेळेला आपल्याला तो विजय संपादन होतो, हालेलुया, त्यावेळेला तो मुकुट प्राप्त होतो. प्रेज द लॉर्ड. खरोखरच जर तिमोथीमध्ये जर तुम्ही वाचाल तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जो कोणी मल्लयुद्ध करतो तर तो नियमाचून न केलं तर त्याला मुकुट घालण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच काय, तर एखाद्या खेळाडूप्रमाणे त्याने त्या कडक शिस्तीचं पालन करायला हवं. जसं एखाद्या खेळाडूला कडक शिस्त असते, हालेलुया, की या गोष्टीमध्ये उठायचं, त्या गोष्टीमध्ये प्रॅक्टिस करायची. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरं की ती शिस्त जी आहे ती त्यांना स्वतःला लावली पाहिजे. हालेलुया. आणि त्या गोष्टीचा काही स्पेशल, काही विशिष्ट अशा प्रमाणात त्या गोष्टींचा त्यांना त्याग केला पाहिजे. हालेलुया. एका सेवकाचं जीवन कसं असावं, तर शिस्तबद्ध आणि त्याग, त्याच्या जीवनामध्ये तो त्याग असावा. प्रेज द लॉर्ड. आणि त्यातून जसं एखादा शेतकरी बी पेरतो, पण हंगाम कापण्यापूर्वी त्याला माहित आहे मला भरपूर हंगाम मिळणार आहे, पण तो हंगाम कापण्यापूर्वी जी कठीण मेहनत करतो, हालेलुया, आमेन, तो जो परिश्रम करतो, आज परमेश्वर म्हणतो तू जर माझा सेवक आहे, हालेलुया, आमेन, तू जर माझी सेवा करत आहेस तर आज ती दीर्घकाळ मेहनत करण्यासाठी, हालेलुया, अखेरच्या श्वासापर्यंत धावण्यासाठी तू तयार आहेस का? तू जर आज त्या गोष्टीसाठी तयार आहेस तर तो विजयाचा मुकुट मी तुला दिल्याशिवाय राहणार नाही. आमेन. आणि चौथा पॉइंट शेवटचा, हालेलुया, आणि या शेवटच्या पॉइंट मध्ये ती जी स्त्री आहे ती काय करत आहे की प्रसूत वेदना तिला होत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही जी प्रसूत वेदना आहे, आज त्या प्रसूत वेदनेत आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे, जर आपण प्रसव वेदनेनं जर प्रार्थनेत राहतो, हालेलुया, तर तो आपल्या जीवनाला, हालेलुया, हालेलुया, आपल्या जीवनाला खरोखरच विजय देतो. आमेन. हालेलुया. आणि ही जी देवाची मंडळी आहे, हालेलुया, अथवा आत्म्यानं भरलेली ही जी मंडळी आहे किंवा ही जी देवाची लेकरं आहेत, ती शुद्ध व्हावी आणि प्रभूच्या आगमनाच्या वेळी ती परिपूर्ण अशी प्रभूला आढळावीत. हालेलुया. परिपूर्ण अशी प्रभूला आढळावी अशी परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर म्हणतो की फक्त सेवा 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 करू नको, की सेवा जी आहे ती ख्रिस्ताची जागा घेईल. प्रेज द लॉर्ड. तुझ्या परमेश्वराची जागा घेईल. त्यावेळेला तुझं आणि परमेश्वराचं नातं याच्यामध्ये विभक्तपणा येईल. प्रेज द लॉर्ड. ते नातं घट्ट नसणार आहे, ते नातं मजबूत नसणार आहे, तर त्यावेळेला तू आत्म्यात नाही तर देहात सेवा करशील. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वर म्हणतो की तुला त्या परमेश्वर माझ्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेला तू मला कसं सापडावं, तर परिपूर्ण सापडावं. प्रेज द लॉर्ड. परिपूर्ण असं सापडावं म्हणून प्रभू म्हणतो की प्रार्थनेमध्ये अशा प्रसूत वेदनेनं तू कणत प्रार्थना कर. हालेलुया. आमेन. तू कणत प्रार्थना कर, कारण आपणाला आत्म्याचं फळ मिळालेलं आहे. आमेन. हालेलुया. आपल्याला तो आत्मा, जो प्रार्थनेचा आत्मा आहे, जो येशू ख्रिस्ताचा आत्मा आहे, तो आपल्याला मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण त्या गोष्टीसाठी आपण कन्यानं प्रार्थना करणं गरजेचं आहे. हालेलुया. जरी विश्वासणाऱ्यांसाठी पवित्र आत्मा दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला सांगन की पवित्र आत्मा जो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तानं दिला, तो म्हणतो कन्यानी मदत करेन तुम्हाला, योग्य वेळेला तुम्हाला काय बोलायचं तो ते सांगेल. प्रेज द लॉर्ड. पण आज मी तुम्हाला सांगत आहे की तुमच्या जवळ पवित्र आत्मा आहे. आज पवित्र आत्म्यापासून मिळणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्या जवळ आहेत, तुम्हाला माहित आहे. हालेलुया. त्याच्यापासून किती फायदे आहेत हेही तुम्हाला माहित आहे. हालेलुया. पण तरी पण या जगातून आपली सुटका व्हावी आणि आपण सर्व काळ देवाबरोबर राहावं म्हणून आपण कणत आहे. हालेलुया. म्हणून आपण कणत आहे. आणि हे कन्न दोन प्रकारचं असतं. जे पहिलं कन्न आहे ते आपण या पापी जगात राहतो, आणि ज्या वेळेला पापी जगात राहतो तर ख्रिस्ती जी लोक आहेत, जी विश्वासणारी लोक आहेत, त्यांना दुःख होतं, कारण का दुष्ट लोकांच्या दुष्टतेचा प्रभाव त्यांच्या आजूबाजूला असतो. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेला ते ह्या जगात ह्या सगळ्या गोष्टी बघतात त्यावेळेला त्यांना फार त्रास होतो. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या त्रासात, हालेलुया, ते करून प्रार्थना करतात. पण परमेश्वराचं वचन सांगतो, तो म्हणतो जोपर्यंत या जगात आहे, हालेलुया, छळ, निंदा,
त्रास तुला होईल. प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचं पूर्ण ते हेतू जे आहे ते पूर्ण व्हावे अशी कोणाची इच्छा आहे तर ख्रिस्ताची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. अशी ख्रिस्ताची इच्छा आहे. कारण का तो म्हणतो की ज्या वेळेला मी परत येईल, प्रेज द लॉर्ड, ज्या वेळेला मी परत येईल त्यावेळेला तारण आणि ह्या पापी जगाची सुटका किंवा मुक्ती हे पूर्ण, हालेलुया, हे पूर्ण व्हावं. प्रेज द लॉर्ड. पूर्ण व्हावं. आणि ह्यासाठी एक ख्रिस्ती विश्वासू, हालेलुया, ख्रिस्ती विश्वासू नेहमी प्रार्थना करतो. आणि त्या प्रार्थना ज्या आहेत त्या कणत कणत केल्या पाहिजेत. आज ती स्त्री प्रसव वेदनेनं, हालेलुया, आज ती कणत आहे. कारण का ती प्रार्थना करत आहे ख्रिस्ताच्या मंडळीसाठी, ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी, ख्रिस्ताच्या धार्मिकतेसाठी. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताच्या अतिथोर महिमेसाठी. प्रेज द लॉर्ड. आज ती काय करत आहे तर प्रार्थना करत आहे. आणि ती म्हणत आहे की पवित्र आत्म्यानं ही बाप्तिस्मा झालेली मंडळी जी कृपेवर उभी आहे, हालेलुया, कृपेवर उभी आहे, ती कशी असावी तर परमेश्वराच्या आगमनात ती शुद्ध आणि परिपूर्ण असावी. प्रेज द लॉर्ड. आज ह्या अभिवचनानं परमेश्वर तुम्हाला नक्कीच आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. आज ह्या अभिवचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत आहे. आणि स्पेशली जी सेवा तुम्ही करत आहे त्या सेवेमध्ये काहीतरी परमेश्वर आज तुम्हाला स्पेशल देत आहे. प्रेज द लॉर्ड. तर आज आपण प्रार्थना करूया. हालेलुया. आमेन. प्रार्थना करूया की खरोखरच जी सेवा मी करत आहे ही सेवा आज माझ्या स्वइच्छेनं नसावी तर खरोखरच प्रभू तुझ्या कृपेवर उभारलेली असावी. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देतो दे बाप्पा लॉर्ड तुझ्या ह्या सामर्थ्यशाली अभिवचनासाठी. हा शेवटच्या समयात दे बाप्पा लॉर्ड अख्खं जग दे बाप्पा प्रभू या जगातल्या भीतीनं दे बाप्पा लॉर्ड माझ्या राजा नव्या नव्या दे बाप्पा प्रभू या घटनांनी दे बाप्पा ते भय त्यांच्यामध्ये येत आहे लॉर्ड. पण प्रभू तुला धन्यवाद देतो तू तुझ्या लोकांना दुसऱ्या आगमनासाठी तयार करत आहे लॉर्ड. प्रभू आज ती मंडळी प्रभू आज दे बाप्पा तुझी वधू लॉर्ड प्रभू तू शुद्ध करत आहे लॉर्ड. प्रभू तुझ्यासाठी ती परिपूर्ण करत आहे लॉर्ड. प्रभू माझ्या मालका आज दे बाप्पा मंडळीसाठी दिलेला शब्द लॉर्ड आज दे बाप्पा या जगात असणाऱ्या प्रत्येक मंडळीवर मी डिक्लेअर करत आहे लॉर्ड. प्रभू प्रत्येक मंडळी तुझ्या पवित्र आत्म्यात बाप्तिस्मा झालेली अशी मंडळी बनव लॉर्ड. प्रभू माझ्या मालका आज त्या मंडळी स्वइच्छा नसावी लॉर्ड तर केवळ तुझ्या दैवी कृपेवरती मंडळी उभारलेली असावी लॉर्ड. की त्या मंडळीतल्या अनेक सेवकांना लॉर्ड प्रभू माझ्या राजा तुझ्या सेवकांना लॉर्ड प्रभू त्या प्रसव वेदनेत त्या प्रार्थना कराव्यात की ती मंडळी लॉर्ड तुझं प्रत्येक एक लेकरू तुझ्या दुसऱ्या आगमनात शुद्ध आणि परिपूर्ण असं तुला सापडावं. प्रभू माझ्या मालका आज दे बाप्पा प्रेषित पौलाप्रमाणे लॉर्ड प्रत्येक सेवकाला तो आत्मा दे दे बाप्पा दे माझ्या मालका की लॉर्ड माझ्या राजा आज दे बाप्पा ते मंडळीला तयार करतील परिवाराला तयार करतील आज तुझ्या आगमनाची ते प्रतीक्षा करतील लॉर्ड. प्रभू माझ्या मालका आज दे बाप्पा तुझ्या आगमनासाठी लॉर्ड प्रत्येक मंडळी प्रभू तू तयार कर. तुझी प्रत्येक वधू लॉर्ड प्रभू ही शिंगारलेली असू दे लॉर्ड. प्रभू माझ्या राजा तुझ्या कृपादानाने लॉर्ड प्रभू माझ्या मालका तू तिला सजव दे बाप्पा आणि तुझा महिमा तुझं गौरवी तेज दे बाप्पा प्रभू त्या मंडळीवर तू प्रगट कर लॉर्ड. धन्यवाद देतो दे बाप्पा खरोखरच लॉर्ड. प्रभू माझी प्रार्थना तू ऐकलीस तुला धन्यवाद देतो दे बाप्पा. इथून पुढची वेळ प्रभू आम्ही तुझ्या हातात देऊ. ही सर्व प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशूच्या अति पवित्र नावात तिथं तुझ्याकडे होय आणि आमेन मध्ये मागते म्हणून तू आहे. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. मी सर्वांचे आभार मानते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.